श्रीमती सुनेत्रा अजित पवार. मी मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन. सुनेत्रा पवार आज महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री झाल्या. राज्यपालांच्या उपस्थितीत राजभवनात त्यांचा शपथग्रह समारंभ पार पडला. एका अर्थाने हा क्षण ऐतिहासिक होता, कारण महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या. पण या ऐतिहासिक क्षणावर आज अनेक प्रश्नांची सावली आहे. कारण हा शपथविधी इतक्या घाईत का पार पडला? खरंच त्याची गरज होती का? असा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय. आदरणीय अजितदादांनंतर सुनेत्रा वहिनीच उपमुख्यमंत्री व्हाव्यात ही भावना अनेक कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांमध्ये होती. त्यांच्याबद्दल आदर आहे, त्यांच्यावर विश्वास आहे, पण तरीही मनात एक बोचरा प्रश्न राहतो. ही वेळ योग्य होती का? स्वर्गीय अजितदादांना जाऊन अजून 4 दिवसही पूर्ण झाले नव्हते. हिंदू संस्कृतीत, विशेषतः महाराष्ट्रात, घरात एखादी व्यक्ती गेल्यानंतर किमान 13 दिवस शोककाळ पाळला जातो. या काळात शुभ कार्य टाळले जातात, आनंदाचे कार्यक्रम होत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेसारखा कार्यक्रम इतक्या लवकर घेण्यात आला, यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. हे सांगताना एक गोष्ट अत्यंत स्पष्ट करायला हवी. या सगळ्यात सुनेत्रा पवारांची काहीही चूक नाही. उलट त्या आज सर्वात जास्त दुःखी आहेत. आयुष्याचा जोडीदार गेला आहे, सहजीवनाचा आधार हरपला आहे, त्यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्या परिस्थितीत त्यांनी सार्वजनिक जीवनात उभं राहणं ही सुद्धा एक मोठी मानसिक ताकद आहे. पण तरीही प्रश्न सुनेत्राताईंवर नाहीत. प्रश्न आहेत त्या लोकांवर जे स्वतःला दादांचे सहकारी, मित्र, निकटवर्तीय मानवतात. सत्तेत राहण्यासाठी, राजकीय गणित जपण्यासाठी आणि आपली राजकारणाची पोळी भाजून घेण्यासाठी यांना परिस्थितीचं हे भान राहिलं नाही का, असा सवाल आज नागरिक करतायत. आज सोशल मीडियावर हजारो प्रतिक्रिया येत आहेत. काही म्हणतायत शोकाच्या घरात शपथविधी शोभत नाही. काही म्हणतात सत्ता महत्वाची, पण संवेदनशीलता त्याहून महत्वाची. तर काही जण स्पष्टपणे विचारतायत 4 दिवसही थांबता आलं नसतं का? खरं तर या शपथविधीमुळे सुनेत्राताईंना मिळालेला ऐतिहासिक सन्मानही काही प्रमाणात वादाच्या सावलीत गेला आहे. हा एक जल्लोषाचा असायला हवा होता, अभिमानाचा असायला हवा होता, पण आज तो प्रश्नांचा विषय ठरला आहे. ही दुर्दैवी बाब. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे दादांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात होता. शेतकरी, कार्यकर्ते, सामान्य नागरिक, पक्षाचे कार्यकर्ते सगळ्यांनी अश्रू ढासळले. अशा वातावरणात सत्तेचा कार्यक्रम घेणं म्हणजे जनतेच्या भावना न समजून घेणं नाही का, असा प्रश्न उपस्थित होतोय. सुनेत्राताई दादांच्या जागी योग्य आहेत, याबाबत फारसं दुमत नाही. त्यांचा अनुभव, त्यांचा संयम, त्यांची भूमिका सगळ्याच राज्याला दिशा देऊ शकतो. पण नागरिक म्हणतात दादांच्या 13व्या नंतरही शपथविधी झाला असता तरी काही बिघडलं नसतं. मग एवढी घाई का होती, असा सवाल उभा राहतो. आज महाराष्ट्रात केवळ राजकीय चर्चा नाही, तर सांस्कृतिक आणि नैतिक चर्चाही सुरू आहे. हेही लक्षात घ्यायला हवं की हा वाद सुनेत्राताईंविरोधात नाही, तर निर्णय प्रक्रियेवर आणि राष्ट्रवादीच्या त्या काही नेत्यांवर आहे. सुनेत्राताई हव्यात, त्या योग्य आहेत, पण वेळ चुकली. आज अनेक नागरिक म्हणतायत जशी दादांची जाण्याची वेळ चुकली, तशी आज सुनेत्राताईंच्या शपथविधीचीही वेळ चुकली. हा वाक्प्रचार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फिरतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक मोठा प्रश्न उरतो, राजकारणात संवेदनशीलतेला जागा आहे का? सुनेत्रा पवार या महाराष्ट्रातल्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. ही बाब ऐतिहासिक आहे आणि त्याबद्दल त्यांचं अभिनंदनही आहे. पण
त्याच वेळी हा क्षण वादाचा ठरणं ही दुर्दैवी गोष्ट. शेवटी प्रश्न एकच आहे, दादांच्या 13व्या नंतर ही शपथविधी झाला असता मग राष्ट्रवादीच्या या नेत्यांना इतकी घाई का होती, असा प्रश्न आज संपूर्ण महाराष्ट्र विचारतोय.